चलो, वेलकम टू द सिव्हिल टेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण कालचं जे शिकलो, काल रिलेटिव्ह मोशन संपलं आपलं. आज आपण नवीन टॉपिक बघणार आहे. आजच्या टॉपिकचं नाव आहे काय नाव आहे बरं? डी-अलेम्बर्ट्स थेरम. डी-अलेम्बर्ट्स थेरम आज आपण बघणार आहे. ठीक आहे, लेट अस स्टार्ट विथ द डी-अलेम्बर्ट्स थेरम. बघूयात आता काय हे डी-अलेम्बर्ट्स थेरम. डी-अलेम्बर्ट्स थेरम. ओके, डी-अलेम्बर्ट्स थेरम. आता हे डी-अलेम्बर्ट्स थेरम ना बघायच्या अगोदर ना तुम्हाला पूर्वीचे बेसिक्स जरा आठवावे लागतील. बेसिक्स हे मला आठवत नाही कितव्या लेक्चरला घेतलं, पण मागे मी तुम्हाला लॉज ऑफ मेकॅनिक्स शिकवलं होतं ना. लॉज ऑफ मेकॅनिक्स मध्ये मी तुम्हाला न्यूटनचे 3 लॉ सांगितले होते. लॉ नंबर 1, 2, 3. ठीक आहे, जस्ट फॉर द सेक ऑफ रिवायझिंग मी हे 3 लॉ तुम्हाला सांगतो आणि मग याच्यातला एक लॉ आपल्याला या डी-अलेम्बर्ट्स थेरमला लागतो. ते काय लागतो, कसा लागतो ते आपण आज डिटेल बघणार आहे. न्यूटनचा पहिला लॉ आठवतोय तुम्हाला? काय होतो पहिला लॉ? असा काहीतरी होता, बॉडी कंटिन्यूज. बस एवढंच लिहितो मी, कारण हे रिव्हिजन आहे. तुम्हाला बघायचं तर दुसरा तिसरा लेक्चर बघा, त्याच्यात सगळे लॉ आहेत. पहिला लॉ काय होता न्यूटनचा? अ बॉडी कंटिन्यूज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ मोशन कॉन्स्टंटली अनलेस अँड अंटिल सम एक्सटर्नल एजन्सी इज अप्लाइड ऑन इट. असं काहीतरी ऐकलं होतं. म्हणजे बॉडी एका डायरेक्शनने निघालेली असेल, त्या डायरेक्शननी ती कॉन्स्टंट चालत राहते समोर, अनलेस अँड अंटिल तिला कोणता दुसरा फोर्स लागत नाही. हा होता आपला न्यूटनचा पहिला लॉ. दुसरा लॉ होता आपला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम काय असतं? mv. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इम्प्रेस्ड फोर्स. हा आपला दुसरा होता. आणि तिसरा लहान मुलांचा लॉ, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बर, आज मग हे घेण्यामागचं कारण काय? हे 3 लॉ का बरं घेतले? तर याच्यातला लॉ नंबर 2 आपल्याला लागतोय. लॉ नंबर 2 तुम्हाला जर आठवत असेल, काय सांगितलं होतं मी त्याच्यात? काय सांगितलं होतं लॉ नंबर 2 मध्ये? काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is directly proportional to the impressed force. आता इम्प्रेस्ड फोर्सला मी इकडे लिहितो, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? mv. ठीक आहे. आता याच्यामध्ये सांगा मला काय कॉन्स्टंट आहे? मास तुम्ही पृथ्वी तलावर कुठेही ना, ते कॉन्स्टंटच राहणार आहे. म्हणजे हे काय येईल? F इज इक्वल टू m dv/dt. रेट ऑफ चेंज आहे ना, रेट ऑफ चेंज आहे. आता रेट ऑफ चेंज m चा काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे, कारण मास इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. बदलणारी क्वांटिटी कोण आहे? वेलॉसिटी. मग dv/dt काय येतं रे? वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो? ऍक्सेलरेशन. तर हा होता आपला न्यूटन्स सेकंड लॉ. ठीक आहे, न्यूटन सेकंड लॉ आपण बघितला, आता पुन्हा रिवाइज केला. आता हे डी-अलेम्बर्ट काय सांगतो ते बघा. डी-अलेम्बर्टचं या न्यूटन सेकंड लॉचं मॉडिफिकेशन यांनी दिलंय. ते असतं ना, आपण आपले जर बॉलिवूडचे पिक्चर मॅक्सिमम तुम्ही बघितले तर हे असतात टॉलिवूडचे कॉपी, बरोबर ना? तामिळमधले जे काही पिक्चर असतात त्याच्यातला कन्सेप्ट घेतो आपण आणि त्याला डेव्हलप करतो. तिकडे सपोज एखाद्या विलनला नुसतं डोक्यावर बंदूक ठेवली असेल तर आपल्याकडे मारलेलं दाखवतात त्याला. तर सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा माझा की या डी-अलेम्बर्ट या माणसाने काय केलं माहिती का? हा जो न्यूटन हुशार माणूस होता ना, याचा दुसरा लॉ आहे ना, त्याला डेव्हलप केलं. दुसरा लॉ काय? मी तुम्हाला इथे लगेच डिराईव्ह करून सांगितला की F इज इक्वल टू ma. हा न्यूटनचा दुसरा लॉ आहे. मग हा दुसरा लॉ ला या डी-अलेम्बर्ट्सनी काय मॉडिफाय केलं हे आपण बघूयात.
मी एफ इज इक्वल टू एम ए इकडे बाजूला लिहितो, एफ इज इक्वल टू एम ए. आता ना या माणसाने काय मॉडिफाय केलं मी सांगतो हा, तुम्ही हसतालच त्याच्याकडे बघून. मला ऑलरेडी एक्सप्लेन करताना हसू येते की यांनी एवढंस डेव्हलपमेंट केलं आणि लगेच स्वतःच्या नावाने नवीन लॉ बनवला. काय डेव्हलपमेंट केलं सांगतो मी तुम्हाला. एक बॉडी आहे, या बॉडीवर जर मल्टिपल फोर्स लागत असतील, एक बॉडी आहे या बॉडीवर मल्टिपल फोर्स लागत असतील, तर काय होतं, याचा जो रिझल्टंट आहे, याचा जो रिझल्टंट आहे, म्हणजे व्हॉट इज रिझल्टंट, इट इज द ऍडिशन ऑफ ऑल फोर्सेस, इट इज द सिंगल फोर्स विच ऍड्स ऑल फोर्सेस. ठीक आहे. मग या चार फोर्सेसचा जो रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट, या चार फोर्सेसचा रिझल्टंट तुम्हाला इक्विलिब्रियम मध्ये करायचा असेल, म्हणजे बॉडी हे ऑब्विसली हे चार फोर्सेस लागल्यामुळे काय होणार आहे, मूव्हिंग कंडिशन मध्ये होणार आहे, बरोबर ना. बॉडी, या बॉडीला हे चार फोर्सेस लागले, एखाद्या वस्तूला मी 2 हात लावले म्हणजे 2 हातांनी ढकलतोय, मग त्याच्यावर किती फोर्स लागले, 2 फोर्स लागले. रिझल्टंट एकच असतो नेहमी. तर एक रिझल्टंट म्हणजे 2 फोर्सेस, 3 फोर्सेस, 4 फोर्सेस लागले, त्याच्यामुळे ती बॉडी काय झाली, मूव्हिंग कंडिशन मध्ये झाली. मूव्हिंग कंडिशन बॉडी स्टॅटिक कंडिशन मध्ये तेव्हाच येते जेव्हा तेवढ्याच अमाऊंटचा फोर्स हा मागे लागतो, बरोबर ना. तर यांनी काय सांगितलं, या आर ला जर न्यूट्रलाइज करायचा असेल तर तुम्हाला इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स लावावं लागेल. काय म्हणलं, इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स लावावा लागेल, असं या डी अलेम्बर्ट्स थेरमचं म्हणणं आहे. अजून याचं काय म्हणणं आहे की जर हे सिलेंडर आहे, त्याचा हा काय म्हणू आपण, ऍक्सिस म्हणू. या सिलेंडरला जर मी या ऍक्सिस भोवती फिरवलं, असं असं गोल फिरतंय सिलेंडर, एक ऍक्सिस आहे मध्ये, तिथे असं सिलेंडर गोल फिरतंय. तुम्हाला माहितीये आपल्याला नेहमी चेंज जो होतो त्याला आपल्याला नकोसं वाटतं. माझ्या बाबतीत तरी नेहमी असंच होतं. मी एकदा एखादी गोष्ट मला आवडली तर त्या गोष्टीपासून मला दूर जायला नको वाटतं. नेहमी आपल्याला पण असंच आवडतं की सपोज आता मला बोर्नविटा आवडत असेल तर बोर्नविटामध्ये नवीन एखादं प्रॉडक्ट आलं तर ते नको वाटतं मला. बूस्ट जे काय असेल, जे आपली फेवरेट पदार्थ आहे त्याच्यामध्ये चेंज आपल्याला नेहमी नको वाटतो. तसंच ना या पर्टिक्युलर वस्तूंचं असतं. एक आता मी इथे सिलेंडर एक्झाम्पल दिले, तुम्ही फुटबॉल एक्झाम्पल घेऊ शकता. प्रत्येक बॉडी काय करत असते माहिती का, त्याला स्टॅटिक कंडिशन मध्ये राहायला खूप आवडतं, त्याला शांत कंडिशन मध्ये राहायला खूप आवडतं. तर एखाद्या वस्तूला तुम्ही शांतचं अशांत केलं म्हणजे स्टॅटिकचं डायनामिक करण्याचा प्रयत्न केला. जसं या सिलेंडरला हे पहिले स्टॅटिक कंडिशन मध्ये होतं, आता मी त्याला डायनामिक केलं. कसं, मी त्याला फोर्स लावला आणि गोलाकार फिरवलं. तर बॉडी म्हणते आम्हाला नाही पाहिजे चेंज, आपल्याला चेंज नकोय. तर ती काय करते, त्याच्या इनर्शिया फोर्स, हे जे मधलं ऍक्सिस आहे ना, या ऍक्सिसला काहीतरी रेजिस्टन्स देते की आम्हाला चेंज नाही पाहिजे, आम्हाला स्टॅटिक कंडिशन्स मध्येच राहायचंय. तर ती एक इनर्शिया फोर्स प्रोव्हाइड करते. म्हणजे मी याला गोल फिरवलं ना तर बॉडी ट्राय टू रेजिस्ट इन अपोजिट डायरेक्शन, नाही चेंज नाही पाहिजे मला, असं बॉडी म्हणते. तर आता येऊ आपण लॉवर. लॉ काय म्हणतो की या बॉडीचा रेजिस्टन्स काय असतो, तुम्ही लावला फोर्स एफ, ठीक आहे, तुम्ही लावला फोर्स एफ फॉर द रोटेशन, आणि बॉडी काय लावणार, मास इंटू ऍक्सेलरेशन हा अपोजिट फोर्स लावणार, तेव्हा बॉडी कुठे येईल, स्टॅटिक कंडिशन मध्ये. स्टॅटिक म्हणजे 0, स्टॅटिक म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये. 100% सांगतो, तुम्हाला 101% कळालेलं नसेल, बरोबर ना. कन्सेप्ट कसे असतात माहिती का, हे आता तुमच्या एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतो मी. न्यूटन बाबांनी काय सांगितलं होतं, एफ इज इक्वल टू एम ए, हे सांगितलं होतं ना. हा डी अलेम्बर्ट्स बाबा काय म्हणतो की एफ मायनस एम ए इज इक्वल टू 0. हे सिम्पली एवढं मॉडिफिकेशन यांनी केलंय. फक्त इथं सिंगल फोर्स नाही बोलत येतो, इथं सिस्टम ऑफ फोर्सेस बोलतो, इथं मल्टिपल फोर्सेस बोलतो. न्यूटन सरांनी सांगितलं होतं एक फोर्स,
किंवा त्यांनी लॉ जो दिला होता तो एका फोर्स बद्दल होता. त्यांना माहिती असतील 10 फोर्स लागू शकतात, पण लॉ त्यांचा होता एका फोर्स बद्दल. पण या डिअलेम्बर्ट्सनी काय सांगितलं की तुम्ही या फोर्स मधनं इनर्शिया फोर्स मायनस केला तर टोटल क्वांटिटी ही 0 आली पाहिजे, तेव्हाच बॉडी ही स्टॅटिक होईल. अदरवाइज बॉडी इज इन डायनामिक कंडिशन. कळालं मी काय बोललो? जे काय बोललो त्याला मी सोप्या भाषेत एकदा रिवाइज करतो, मग याच्यावरचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या -ma ला काय म्हणतात? इनर्शिया फोर्स. हे परीक्षेमध्ये येतं बरं का, इनर्शिया फोर्स. 100% क्वेश्चन आलेले आहेत. तुम्ही पेपर उघडून बघा मागचे, तुम्हाला असा क्वेश्चन दिसेल, इन द डिअलेम्बर्ट्स थेरम व्हॉट इज इनर्शिया फोर्स. मग ma, -ma किंवा F असे काहीतरी तुमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन लक्षात नाही, पण ह्याच्यावर ma वर क्वेश्चन आलेला आहे. व्हॉट ma इंडिकेट्स, इनर्शिया फोर्स, स्टॅटिक फोर्स, काही ऑप्शन देतात. ठीक आहे. सो ma इज द इनर्शिया फोर्स. आता मी समराइज करतो, मग पुढे जाऊ आपण. डिअलेम्बर्ट्स थेरम इज अ मॉडिफिकेशन ओव्हर द न्यूटन्स सेकंड लॉ. ठीक आहे, येतो बरं. मी जे बोलतोय ते मी पेपर बघूनच बोलतो बरं का. मी असं तसं उगीच तुमचा मेमरीचा भार नाही वाढवत. मी बोलतो ते पेपर मधले आलेले पॉइंट बोलतो. पेपर मध्ये असं आलं होतं, डिअलेम्बर्ट्स थेरम इज मॉडिफिकेशन ओव्हर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, नन ऑफ दिस, असे ऑप्शन होते. सो डिअलेम्बर्ट्स थेरम इज अ मॉडिफिकेशन ओव्हर द न्यूटन सेकंड लॉ. पहिलं पॉइंट क्लिअर. दुसरं, इनर्शिया फोर्स इज -ma किंवा नुसतं ma सुद्धा चालतो. ma ला इनर्शिया फोर्स असं म्हणतात. ठीक आहे, आपल्याला कळालं की बॉडी ही इनर्शिया फोर्स लावते आणि हे मॉडिफिकेशन आहे न्यूटन्स सेकंड लॉचं. या दोन गोष्टी कळाल्या की फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागतं की डिअलेम्बर्ट्स थेरम आहे काय. डिअलेम्बर्ट्स थेरम यांनी असं सांगितलं, बॉडी रेजिस्ट द चेंज अँड इट अप्लाइज द इनर्शिया फोर्स टू द अगेन्स्ट ऑफ मोशन. बॉडी जर फिरत असेल तर ती एक रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते अगेन्स्ट द मोशन, and that resistance is called as a inertia force, and we combine, if we add the force and negative inertia force, then the total sum of these is 0. म्हणजे F minus ma is equal to 0 असं या डिअलेम्बर्ट्सचं म्हणणं आहे. ठीक आहे. सो डिअलेम्बर्ट्स लॉ विचारतात, मी जे 2 पॉइंट सांगितले ते विचारतात. याच्या रिलेटेड आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. त्याच्या अगोदर हे पॉइंट तुम्ही नोट करून घ्या. डिअलेम्बर्ट्स थिअरम मध्ये सगळ्यात पहिले मॉडिफिकेशन ओव्हर न्यूटन्स सेकंड लॉ आणि दुसरं काय होतं, ma इज इनर्शिया फोर्स. बस, याच्याहून तिसरा पॉइंट मी लिहून नाही देणार, कारण आलेले पॉइंट हे 2च आहेत डिअलेम्बर्ट्स थेरम वर. आणि डिअलेम्बर्ट्स थेरम एक तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे ते. बॉडी अप्लाइज इनर्शिया फोर्स अँड द समेशन ऑफ इनर्शिया फोर्स अँड इम्प्रेस्ड फोर्स ऑर अप्लाइड फोर्स इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन इज इम्पॉर्टंट फॉर डिअलेम्बर्ट्स थेरम. स्क्रीनशॉट मारा, लिहून घ्या, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू याच्या रिलेटेड. चलो जल्दी. चला. एक बोलायचं असं होतं मला, जे यावेळेस MPSC देत आहेत, तर तुम्हाला असं वाटतंय, म्हणजे मी एक जस्ट विचारतोय बरं का, तुम्हाला असं वाटतंय 1 नोव्हेंबरला एक्झाम होईल? हे जे आता यांनी पुन्हा प्रसिद्धी पत्रक काय ते परिपत्रक काढलंय की 1 नोव्हेंबरला इंजिनिअरिंगची एक्झाम आहे, प्री एक्झाम, हे तुम्हाला वाटतंय का होईल? म्हणजे मी जस्ट विचारतोय,
मला ॲक्च्युअलमध्ये थोडासा डाऊट येतोय. का डाऊट येतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर करोनाचे रुग्ण निघतात डे बाय डे. तर हे भरपूर करोनाचे रुग्ण निघाल्यानंतर हे कशी काय एक्झाम कंडक्ट करणार आहे? बरं, एक्झाम कंडक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि एखाद्या विद्यार्थ्याला 2 दिवस अगोदर 3 दिवस अगोदर करोना डिटेक्ट झाला समजा बाय चान्स, तर मग हे त्याला तर बसू देणारच नाही. पण तो विद्यार्थी बसू शकतो, म्हणजे त्याची कॅपॅसिटी ऑब्विसली असेल ताप ताप असताना द्यायची, पण हे बसू देणारच नाही गव्हर्नमेंट. तर मग अशा केसमध्ये त्याचं काय होणार ना, असा माझ्या डोक्यामध्ये प्रश्न आहे. ऑलरेडी हा प्रश्न भरपूर मी वाचलेला पण आहे आणि दॅट इज व्हॅलिड क्वेश्चन. लोक मी भरपूर बघितलेले आहेत ज्यांचा एक्झाम द्यायच्या अगोदर जोरात ॲक्सिडेंट झालेला आहे, पण तरी ते त्यांचा हात तुटलेला असताना, पाय तुटलेला असताना, तुटलेला म्हणजे फ्रॅक्चर असताना ते एक्झामपर्यंत गेलेत. म्हणजे एवढं डेडिकेशन प्रत्येकाचं असतं हे मला मान्य आहे, पण व्हॉट अबाउट द केस ऑफ करोना? त्यावेळेस तुम्ही द्यायला तयार असताल, पण गव्हर्नमेंट घ्यायला तयार असेल का नाही ह्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आणि जर असं असेल तर मग हाऊ कॅन यू कंडक्ट द एक्झाम? म्हणजे तुम्हाला जे बरे आहेत त्यांचीच एक्झाम घ्यायची का, असा एक प्रश्न पडला मला. तर मला कळत नाही याचा आन्सर काय. आणि जर कॉमन सेन्स लावला ना, मला नाही वाटत खरं, म्हणजे अंदाजा माझा असे 1 नोव्हेंबरला शक्य नाही एक्झाम. लेट इट बी, आपण ट्राय करू 1 नोव्हेंबरपर्यंत सगळं आपलं रिव्हिजन सकट संपावं. मला तुम्ही म्हणले की 2-3 लेक्चर घ्या, मी त्याच्यानुसार विचार करतोय. पण सध्या माझा पण काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला सांगतो मी, की हे जे फायनल इयरच्या एक्झाम घ्यायचं चालू झालं ना, तर या फायनल इयरच्या एक्झाम घेण्याचं चालू झालं त्याच्यामुळे ना, मी पण एका कॉलेजचा प्राध्यापक आहे पुण्यातलं, जसं तुम्हाला सांगितलं मी. तर मला ना त्याच्यासाठी वारंवार कॉलेजला जावं लागतं. मग कॉलेजला जर मी वारंवार गेलो तर मला हे लेक्चर कंडक्ट करायला सकाळशिवाय वेळच मिळत नाही. मी कधी करू? जर मला फायनल इयरच्या मुलांची एक्झाम घ्यायची असेल, म्हणजे मला थोडक्यात बघायचं असेल सगळी अरेंजमेंट, तर मी याच्यासाठी मला असा खास वेगळा वेळ नाही ना मिळत आहे. जर 10ला गेलो तर 4ला घरी आलो किंवा अजून लेट आलो, तर याच्यासाठी मी कधी व्हिडिओला वेळ देऊ ना. तर मी ट्राय करीन की आपला सिलेबस 1 तारखेच्या आत संपला पाहिजे. पण ना तुम्हाला एक माझं असं सांगणं आहे की तुम्ही पूर्ण डिपेंडंट नका राहू. कारण जर खरंच एक्झाम 1 तारखेला झाली ना, तर मला नाही असं तुम्हाला सांगायचं की 1 तारखेपर्यंत आपला सिलेबस कम्प्लीटच होईल. मला हे तुम्हाला म्हणजे ह्याच्यासाठी सांगतोय की खूप तळ्यात मळ्यात सिच्युएशन चालू आहे. ती 1 तारखेला होईल का नाही इथून प्रश्नचिन्ह पहिलंय. दुसरं, कॉलेजच्या मुलांची वेगळीच हाल चाललेत. फायनल इयरचे मुलं म्हणतात आम्हाला MPSC साठी वेळच नाही मिळत आहे, तर आमची एक्झाम पुढे ढकला फायनल इयरची. असा प्रॉब्लेम होतोय इन जनरल. आणि थोडक्यात माझा त्याच्यात ॲडिशनल प्रॉब्लेम की मला कॉलेजला जावं लागतंय वेगवेगळ्या कामांसाठी. त्याच्यामुळे सध्याच्या केसला तर मला बिलकुल असं वाटतच नाही की मला कुठे टाइम मिळेल अजून लेक्चर कंडक्ट करायला. त्याच्यामुळे मी सांगतो, आज आपला मेकॅनिक्स चालू आहे. मेकॅनिक्स अजून मला 3-4 लेक्चर लागतील. साधारण 30 लेक्चरमध्ये आपला सिलेबस संपेल. आज 26वा लेक्चर आहे. 4 लेक्चरमध्ये सिलेबस मेकॅनिक्सचा संपतो. इथून पुढे मी बेसिक सिव्हिल किंवा बेसिक इलेक्ट्रिकल चालू करायचंय. या दोघांपैकी मी एक सब्जेक्ट चूज करेन. मला सांगितलं तुम्ही बेसिक इलेक्ट्रिकल चालू करा, पण इट इज टोटली डिपेंडंट ऑन द टाइम. टाइम मला किती मिळतोय, कारण ना प्रॉब्लेम असा आहे की मला बेसिक इलेक्ट्रिकल हे पुन्हा रिवाइजच करावं लागेल ना. मी सिव्हिलचा आहे, झालेला आहे माझा फुल एकदम मला येतो, पण मला ना रिवाइज करायला सुद्धा टाइम मिळेल का नाही ते सांगता येत नाही. बट दॅट इज नॉट इन द केस ऑफ बेसिक सिव्हिल. मला जर तुम्ही आता म्हणले की कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचं सांग किंवा याचं BTMचं सांगा, बिल्डिंग टेक्नॉलॉजी किंवा आर्किटेक्चरल प्लॅनिंगचं सांगा, तर मी एका पायावर सांगू शकतो. पण दॅट इज नॉट इन द केस ऑफ बेसिक इलेक्ट्रिकल. त्याला मला थोडा वेळ द्यावा लागेल. सो मी बघीन आणि त्याच्यानुसार ठरवीन. चला प्रॉब्लेमला स्टार्ट करू आता आपण. या डी-अल्बर्ट्स थेरमच्या. डी-अल्बर्ट्स थेरम बघितलं आपण, काय डी-अल्बर्ट्स थेरम सगळं बघितलं. आता आपण प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू. The conveyor belt as shown in figure is designed to transport packages of various weights. Each 10 kg package has a coefficient of friction
तुमच्या डोक्यावरून जाईल हा क्वेश्चन, मी एक्सप्लेन करतो काय आहे ते. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.15. If the speed of the conveyor, velocity दिली आहे, speed of conveyor is 5 meter per second and then suddenly it stopped, determine the required time and distance. Determine the time required and distance. The package will slide on a conveyor before coming to a rest. ओके, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. डिस्टन्स किंवा आपण याला डिस्प्लेसमेंट पण म्हणू शकतो. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. आता काय दिलंय यांनी फिगर दिलेली आहे, ती फिगर मी ड्रॉ करून दाखवतो. ही फिगर ही अशी दिलेली आहे. हा कन्व्हेयर बेल्ट आहे. कन्व्हेयर बेल्ट माहिती का तुम्हाला काय असतं? सांगतो, ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो मी काय आहे ते. पॅकेज ऑफ 10 kg लिहिलंय. पॅकेज ऑफ 10 kg. पॅकेज ऑफ 10 kg. विमान प्रवास केला तुम्ही? विमान प्रवासाच्या जायच्या वेळेस आणि यायच्या वेळेस आपलं जे लगेज असतं ते आपण एका कन्व्हेयर वर टाकतो. कन्व्हेयर म्हणजे काय असतं? एक काय असतं ते, असं सरळ स्लाइडिंग प्रोव्हाइड केलेली असते, त्याच्यावर सामान ठेवलं की ते बरोबर सरळ समोर जातं. बरोबर ना? विमानात प्रवास केला जरी नसेल तरी बघितलं तर असेल टीव्हीवर वगैरे. तर हा कन्व्हेयर बेल्ट आहे, त्याच्यावर तुम्ही 10 किलोचं सामान ठेवलंय. आता हे 10 किलोचं सामान ठेवल्यानंतर आपल्याला या एक्झाम्पल मध्ये काय विचारलंय? डिटरमाइन द टाइम रिक्वायर्ड अँड डिस्टन्स द पॅकेज विल स्लाइड ऑन द कन्व्हेयर बिफोर कमिंग टू द रेस्ट. हे जे पॅकेज दिलेलं आहे याला रेस्ट कंडिशनला येण्यासाठी किती टाइम लागेल आणि किती डिस्टन्सने ते रेस्ट वर येईल. म्हणजे इथून तुम्हाला हिंट काय मिळाली? तुम्हाला इथून हिंट मिळाली हे आहे मोशन मध्ये. कशामध्ये आहे? मोशन मध्ये. आणि ते कशात येत आहे? रेस्ट मध्ये. बरोबर ना? आणि आपला डी-अलेम्बर्ट्स थेरम काय म्हणतो? डी-अलेम्बर्ट्स थेरम काय म्हणतो? डी-अलेम्बर्ट्स थेरम असं म्हणतो, जर एखाद्या कंडिशनला, एखाद्या बॉडीला तुम्हाला रेस्ट मध्ये आणायचं असेल तर त्याच्या फोर्स मधून तुम्हाला इनर्शिया फोर्स मायनस करावा लागेल, तेव्हाच ती रेस्ट वर येईल. ठीक आहे ना? जिथे कुठे अशी केस दिसली तुम्हाला मोशन टू रेस्ट, त्या ठिकाणी तुम्ही डोळे झाकून डी-अलेम्बर्ट्स थेरम लावायचं. ठीक आहे? आता हे डी-अलेम्बर्ट्स थेरम जर लावायचं आहे तुम्हाला, तर कसं लावणार आता तुम्ही सांगा मला. काय काय दिलेलं आहे इथे? म्यू के दिलंय, व्ही दिलंय, टी कॅल्क्युलेट करायचा, एस कॅल्क्युलेट करायचं. मी काहीच नाही करणार, मी ना सरळ याची ना फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करणार. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करा बरं. याची फ्री बॉडी डायग्राम काय दिसतं तुम्हाला? हे जर असं पॅकेज असेल तर ना इथून एक रिॲक्शन लागेल आणि हे त्याचं वेट असेल. बरोबर ना? हे 10 kg वेट ऍक्ट ॲज अ डाऊनवर्ड अँड रिॲक्शन एन. एन ही कोणाच्या अपोजिट असणार? या वेटच्या. हे वेट किती आहे? 9.81 × 10. कसं आलं हे? 10 kg 10 kg लिहिलं आणि मला केजी मध्ये वेट नसतं पाहिजे. वेट इज ऑलवेज इन न्यूटन. मग या केजीला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचंय तर मल्टिप्लाइड बाय 9.81 मी केलंय त्याला. ही झाली रिॲक्शन. आता मला सांगा की ही बॉडी या डायरेक्शननी चालली आहे. कोणत्या डायरेक्शननी? या डायरेक्शननी. या डायरेक्शननी चालली आहे आणि त्याची वेलॉसिटी यांनी काय दिली आहे? 5 मीटर पर सेकंड. ह्या डायरेक्शननी चालली आहे, वेलॉसिटी दिली आहे 5 मीटर पर सेकंड. लक्षात ठेवा, हा फोर्स नाही आहे. मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय की हे आहे वेलॉसिटी. नाहीतर मी जर इथं असं डायरेक्शन दाखवलं वेलॉसिटीचं तर ते तुम्ही फोर्स म्हणून घेताल. हा फोर्स आहे का वेलॉसिटी? नाही, ते डायरेक्शन आहे की वेलॉसिटी या डायरेक्शननी चालली आहे. मला सांगा, हे 10 किलो वेट आहे, ही रिॲक्शन आहे, वेलॉसिटी या डायरेक्शननी चालली आहे. या सामानाला रेस्ट मध्ये यायसाठी काहीतरी फ्रिक्शन लागेल का? फ्रिक्शन लागेल का? काही फ्रिक्शन लागेल ना. जर ही बॉडी रेस्ट मध्ये आहे, सॉरी, ही बॉडी जर मोशन मध्ये आहे
आणि या मोशनला तुम्हाला स्टॉप करायचा आहे, तर त्याला ऑपोजिट तुम्ही काहीतरी फोर्स प्रोव्हाइड केला पाहिजे, तर तो झाला फ्रिक्शनल फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्स हा नेहमी इज इक्वल टू काय असतो, म्यू इंटू एन. आता इथे बॉडी आहे मोशन मध्ये, म्हणजे हा म्यू काय झाला, म्यू के. तुम्हाला हे कळालं ना रे? सिंपल कन्सेप्ट आहे. नसेल कळालं एकदा सांगतो. मी काय केलं, याची फ्री बॉडी डायग्राम कॅल्क्युलेट केली. फ्री बॉडी डायग्राम, वेटला वेट खाली घेतला, रिॲक्शनला रिॲक्शन कॅल्क्युलेट केली. मग मी बघितलं याची वेलॉसिटी तर या डायरेक्शननी आहे, आणि हा बाबा काय म्हणतोय की आपल्याला रेस्टवर आणायची बॉडी. बॉडी कशावर आणायची, रेस्टवर आणायची. तर रेस्टवर आणण्यासाठी तुम्हाला इकडनं काहीतरी फ्रिक्शन द्यावं लागेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही इमॅजिन करा, या चालणाऱ्या इलिव्हेटरला तुम्ही काहीतरी इथून फ्रिक्शन दिला आणि बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काहीतरी तुम्ही इथं खडा टाकला, काहीतरी दगड टाकला, तर मग ते अडकलं, इथून स्टॉप झालं. हा दगड अडकणे म्हणजे काय झालं, फ्रिक्शन झालं ना. तर या फ्रिक्शन फोर्स या डायरेक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये लागला पाहिजे, तेव्हाच हे रेस्ट मध्ये येईल. मी तेच लिहिलं इथे. हा तुमचा फ्रिक्शनल फोर्स या ऑपोजिट मध्ये इथे लागलेला आहे. आता हा डी अल्बर्ट्स काय म्हणतो, एफ एक्स कॅल्क्युलेट करत असताना, म्हणजे फोर्स इन एक्स डायरेक्शन कॅल्क्युलेट करत असताना मास इंटू ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन घ्यायचं. एफ वाय कॅल्क्युलेट करताना मास इंटू ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन घ्यायचं. बरं, तुमचा ऍक्सलरेशनचा कन्सेप्ट क्लिअर आहे का? काय असतं ऍक्सलरेशन? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी कितीने चेंज होतीये त्याला म्हणायचं ऍक्सलरेशन. ठीक आहे, चला मला सांगा. आता मी पहिल्यांदा ही केस बघतो. हा, एफ एक्स इज इक्वल टू एम इंटू ए एक्स. ठीक आहे, किंवा आपण ही केस बघू पहिले, एफ वायची. एफ वायची जरा सोपी आहे, पहिले ती तुम्हाला कळून घेईल. ठीक आहे, इथे मी याच्या खाली सरळ याची व्हॅल्यू लिहितो बरं का. एफ वाय ची व्हॅल्यू काय, म्हणजे फोर्स इन वाय डायरेक्शन काय लागलेले आहेत मला तुम्ही सांगू शकता? वाय डायरेक्शन म्हणजे असे वर्टिकल फोर्स, वर्टिकल डाऊनवर्ड किंवा अपवर्ड असे कुठं लागलेले दिसत आहेत? हा वर्टिकल आहे का? नाही. हा वर्टिकल आहे का? हो. हा वर्टिकल आहे का? हो. अजून कोणता दिसतो इथे वर्टिकल? नाही. चला, माझं नेहमीचं साइन कन्व्हेन्शन मी पाळणार. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. -9.81 इंटू 10 इज इक्वल टू, कळालं ना हे? n upward, that's why positive, minus 9.81 into 10 because it is negative, it is downward. मास सांगा मला याचं. मास बरं का, मी वेट नाही विचारलं. काय विचारलं मी? मास. मास म्हणजे केजी, वेट म्हणजे न्यूटन. मास किती आहे या बॉडीचं? मास आहे 10 kg. 10. हा, आता ए वाय ची व्हॅल्यू सांगा, ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन. तुम्हाला अशी कोणती वेलॉसिटी दिसतीये का रे की या बॉडीला अशी वर घेऊन चालली, वर या डायरेक्शननी, अशी या डायरेक्शननी बॉडी वर चालली का? बॉडी कुठं चालली आहे? या डायरेक्शननी. म्हणजे ऍक्सलरेशन असेल तर कोणत्या डायरेक्शननी असेल? या डायरेक्शननी. वेलॉसिटीच्याच डायरेक्शननी त्याचा रेट ऑफ चेंज वाढणार ना वेलॉसिटीचा. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी ज्या डायरेक्शननी असेल त्याच डायरेक्शननी ऍक्सलरेशन असणार. राईट ना? एवढं तर कळालं. वेलॉसिटी कुठे या डायरेक्शननी आहे का इथे? नाही ना. तर मग मला सांगा, वाय डायरेक्शननी याचं ए वाय काय असेल? वाय डायरेक्शननी ऍक्सलरेशन इन वाय डायरेक्शन काय असेल का? नाही. वेलॉसिटी एकच दिली, ती हॉरिझॉन्टल आहे. सो वाय डायरेक्शननी नाहीये. तर मी काय करणार इथे? छानपैकी 0 लिहिणार. ठीक आहे, मग झाली ही व्हॅल्यू इकडची 0, आणि हे काय झालं? n minus 98.1. That's why value of n is 98.1 न्यूटन. ठीक आहे, आता कुणी कुणी महान लोक असतील म्हणतील, सर हे n आणि हे n कॅन्सल. हे न्यूटन आहे आणि हे नॉर्मल रिॲक्शन डिनोट केलंय मी n नी. ठीक आहे ना? n इज इक्वल टू 98.1 न्यूटन. मला नॉर्मल रिॲक्शन इथून मला मिळाली. चला, आता मी इथून हे फाइंड आउट केलं की नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू काय आहे. आता मी काय करणार? एफ एक्स कॅल्क्युलेट करणार. इथे लिहितो मी एफ एक्स. 2 एफ एक्स इज इक्वल टू एम ए एक्स. सांगा, एक्स डायरेक्शननी फोर्स कोणते कोणते दिसत आहेत? एक्स डायरेक्शन कसं असतं? हे असं किंवा हे असं. फोर्सेस काय दिसत आहेत? मी वेलॉसिटी नाही विचारत आहे तुम्हाला.
फोर्सेस काय आहेत एक्स डायरेक्शननी. फोर्सेस बघूयात बरं एक्स डायरेक्शननी. इथं तर कुठे काही फोर्स दिसत नाहीये मला. दिसतोय का? नाही. पण मला फ्रिक्शनल फोर्स दिसतोय. फ्रिक्शन आहे ना. आता ही बॅग जर इथं ठेवली तुम्ही तर या इलिव्हेटरचं काहीतरी फ्रिक्शन लागणार, बरोबर ना. बर सर, फोर्सच नसेल तर फ्रिक्शन कसं लागेल? खूप छान प्रश्न मला विचारला. अतिशय रिअली म्हणतो मी, ऍप्रिशिएट करतो हा प्रश्न. पण मी थोडं बारीकीत जाऊन याचं उत्तर देतो. ही बॉडी अशी रेस्ट कंडिशनला आहे, ठीक आहे. हे बघा, ही बॉडी अशी रेस्ट कंडिशनला आहे. हा मी पेन याच्यावर ठेवला या डस्टरवर आणि इलिव्हेटर मी चालू केलं. इलिव्हेटर चालू केलं तर काय झालं, त्याला सडन असा जर्क बसला. पेन कुठे आला? मागे, बरोबर ना. हा पेन मागे येण्यामागचं कारण काय दिसलं तुम्हाला? वन अँड ओनली रिझन, द ऑपोजिट फोर्स ऍक्टेड ऑन धिस पेन. कळालं ना तुम्हाला? मी डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह डेमो दिला की अपोजिट डायरेक्शनला फोर्स लागतो जेव्हा फोर्स नसताना सुद्धा. आपण फक्त याला मोशन दिलं. इथे फोर्स कोणताच नाही अप्लाय केला. जे वजन पडलं त्याला आपण घेऊन चाललोय. पण याला पण रेजिस्ट करणारा फोर्स आहे, त्याला डायनामिक फ्रिक्शन म्हणतात, ठीक आहे. डायनामिक फ्रिक्शन कसं तयार होतं? म्यू के म्हणजे कोइफिशियंट ऑफ डायनामिक फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिॲक्शन. तर हे फ्रिक्शनचं मी फोर्स इथे डिनोट केलाय. आपण आता मूळ मुद्द्यावर आपण होतो इथे. एफ एक्स इज इक्वल टू एम ए इंटू एक्स हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मला त्याची व्हॅल्यू सांगा. एक्स डायरेक्शन किती फोर्स दिसतात? मला तर एकच दिसतोय, फ्रिक्शनल फोर्स. आणि तो काय आहे? म्यू के इंटू एन. आता मला एन ऑलरेडी मिळालेलंच आहे आणि म्यू के ची व्हॅल्यू गिव्हनच आहे. 0.15 इंटू 98.1 ला मी काही एवढं भारी लगे कॅल्क्युलेशन करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला विदाऊट कॅल्क्युलेटर करायचे तर आपण घेणार 100. किती झालंय? 15. ठीक आहे. सिम्पली मी इथे लिहिलं 15. कोणत्या डायरेक्शननी आहे? लेफ्टवर्ड. माझे साइन कन्व्हेन्शन लेफ्टवर्ड निगेटिव्ह, ठीक आहे. चला, इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन. मास सांगा मला, या बॉडीचं मास किती आहे? 10 इंटू एक्स किती आहे? एक्स तर फाइंड आउट करायचं आपल्याला. चला, ए एक्स. देअरफोर ए एक्स इज इक्वल टू -15 डिवायडेड बाय 10. देअरफोर एक्स इज इक्वल टू -1.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सर, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आलं, कसं होणार आता? ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आलं तेच खूप छान झालं, कारण तुमची बॉडी तुम्हाला रेस्ट मध्ये करायची आहे. एफ मायनस एम ए इज इक्वल टू 0. ह्या निगेटिव्ह मुळे बॉडी तुम्हाला 0 करायची आहे. म्हणजे बॉडी जी मुव्हिंग आहे त्याला 0 करायचं आहे, तर तुमचं ऍक्सेलरेशन हे बाय डिफॉल्ट निगेटिव्हच आलं पाहिजे. उलट इथे पॉझिटिव्ह आलं की चुकलं समजायचं, ठीक आहे. तर ह्या बॉडीला तुम्ही जी काही मोशन मध्ये तिला तुम्हाला स्टॉप करायचंय, म्हणजे तुम्हाला ब्रेक दाबायचे, तर त्या केसमध्ये ऍक्सेलरेशन हे तुमचं निगेटिव्ह आलं पाहिजे. अँड निगेटिव्ह ऍक्सेलरेशन इज कॉल्ड ॲज अ रिटार्डेशन, ठीक आहे. चला, मला काय काय भेटलं? मला नॉर्मल रिॲक्शन भेटली, मला फ्रिक्शनल फोर्स भेटला, मला ऍक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन भेटलं. पण ना मला ना माझे जे काय अजून सांगितलंय मला टी कॅल्क्युलेट करायला किंवा एस कॅल्क्युलेट करायला, हे माझ्याच्याने अजून सापडणंच झालं नाही. काय करू? मग याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, मग मी सांगतो कसं कॅल्क्युलेट करायचं. चल करू रब. एक्स ची व्हॅल्यू लक्षात ठेवा, -1.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आली. चला, आता यू आपण क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये या टी कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. टी कॅल्क्युलेट करायचं. मग मी माझ्या डोक्यामध्ये ना एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? की असा फॉर्म्युला आहे माझ्या डोक्यामध्ये की वेलॉसिटी मध्येच इथे 5 होती, इथे कुठेतरी 10 झाली, असं वाटतं का तुम्हाला? नाही ना. ही वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. अगोदरही 5 होती, आत्ताही 5 आहे, समोरही 5 आहे, आणि एका स्टेजला ती एंड होणार आहे 0 वर.
मग हे इथे मी कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनचं जे तुम्हाला मी सूत्र शिकवलेत, 3 फॉर्म्युले शिकवलेत, त्याच्यापैकी एक फॉर्म्युला वापरू शकतो का? V इज इक्वल टू यू प्लस AT. का वापरू शकतो सर? नाही कळालं आम्हाला. काय आहे इथे, याचं नावच काय? मोशन अंडर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन कधी असतं? जिथे वेलॉसिटी कॉन्स्टंट असते. वेलॉसिटी या इलिव्हेटरची एका पॉइंटला 5 आहे, दुसऱ्या पॉइंटला 7 आहे, शेवटच्या पॉइंटला 0 आहे असं तर नाहीये. ठीक आहे ना. शेवटचा पॉइंट म्हणजे 0 कधी म्हणतो मी? संपल्यानंतरचा शेवटचा पॉइंट नसतो, जस्ट संपायच्या अगोदरचा पॉइंट कन्सिडर केलेला असतो. तर असं तर नसतं. त्याच्यामुळे इलिव्हेटरची वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट येतं. ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर आपण जे 3 फॉर्म्युले बघितलेत त्याच्यातला सुटेबल फॉर्म्युला वापरता येतो. ठीक आहे. हे वेलॉसिटी म्हणजे ही काय झाली? फायनल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी म्हणजे काय? हे सामान ऍट द एंड काय होणार आहे? जिथं आपण बाहेर असं वर काढून घेतो त्यावेळेस त्याची वेलॉसिटी काय होणार आहे? फायनल वेलॉसिटी 0 होणार आहे. सध्याची वेलॉसिटी काय आहे त्याला? 5 मीटर पर सेकंड. म्हणजे ही झाली इनिशियल वेलॉसिटी, ही झाली फायनल वेलॉसिटी. ऍक्सेलरेशन काय आहे? या डायरेक्शनचं ऍक्सेलरेशन आताच कॅल्क्युलेट केलं. एक्स डायरेक्शनचं ऍक्सेलरेशन किती मिळालं होतं ते मला मिळालं होतं -1.5 इंटू टी ला टी तसंच लिहिलं मी. या 5 ला द्या इकडे पाठवून. -5 छानपैकी -5 लिहिलं आणि इकडे 1.5 टी लिहिलं. देअरफॉर टी इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 1.5. बरोबर ना? यस. मायनस मायनस कॅन्सल झालं बरं का. 15 1 15 15 30 15 3 45 उरले 5 म्हणजे 3.33 सेकंड. ठीक आहे. हे त्याचा टाइम झाला. म्हणजे टाइम हा फॅक्टर आपण कॅल्क्युलेट केला. बरोबर ना? किती आला? 3.33. आणि जर ऍक्च्युअल आन्सर तुम्हाला पाहिजे असेल तर ऍक्च्युअल आन्सर आहे 3.39. हे ऍक्च्युअल आन्सर आहे. तर बघा फरक, कॅल्क्युलेटरनी 3.39 आले आणि आपल्या ह्याने आन्सर आले 3.33. काही गरज नाही आपल्याला हे आन्सर काढायची, कारण एवढं ॲक्युरेट कुठेच नसतं. ठीक आहे. चला दुसरं मला काय विचारलंय? एस ची व्हॅल्यू. एस ची व्हॅल्यू साठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. बरोबर ना? हा फॉर्म्युला ऐकला तुम्ही? v म्हणजे फायनल वेलोसिटी 0, u² इनिशियल वेलोसिटी 5² प्लस 2 इंटू a -1.5 इंटू s. एस तर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. 0 ला 0, 5 5 25, 15 दुने 30 -3s. ठीक आहे. यात -3s ला द्या इकडे पाठवून. 3s इज इक्वल टू 25. हे 35 नाही बरं, 3s इज इक्वल टू 25. s इज इक्वल टू 25 बाय 3. किती झालं हे? 3 7 21, 3 8 24, उरला 1. ठीक आहे ना? 3 त्रिक 9. ठीक आहे. पुन्हा 8.33. युनिट काय येईल? मीटर. येस. 8.49 यांचं आलंय, आपलं 8.33 आलंय. युनिट इज मीटर. सो एस इज इक्वल टू 8.33 मीटर. दिस इज द फायनल व्हॅल्यू. चला आपल्याला आता टी ची पण व्हॅल्यू मिळाली. टी ची व्हॅल्यू इथे मिळाली आपल्याला, एस ची व्हॅल्यू तिकडे मिळाली. एकदा रिवाइज करतो, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया लगेच. आपण डिअलेम्बर्ट्स थेरम बघितलं, त्याच्या डीपमध्ये आता मी जाणार नाही. आपण प्रॉब्लेम बघितला. प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं कळालं एक इलिव्हेटर आहे, त्याच्यावर सामान ठेवलेलं आहे. त्या सामानाची आपल्याला एंड किती वेळाने होईल, म्हणजे ते सामान त्याच्या एंड कंडिशनला किती वेळाने जाईल आणि एंड कंडिशनला जाण्याचं अंतर काय आणि एंड कंडिशनला जाण्याचा टाइम काय असं विचारलंय. सामान इलिव्हेटरवर ठेवलं, एंड कंडिशनला एंड पॉइंटला जाण्यासाठी लागणारा टाइम आणि एंड कंडिशनला जाण्यासाठी लागणारं डिस्टन्स हे यांनी विचारलंय. तर ठीक आहे, मी काय केलं, सगळ्यात पहिले मी काहीच डोकं नाही वापरलं. मला इथे कळालं की मला मोशनला रेस्टमध्ये ही कंडिशन दिली आहे. मग ही जर कंडिशन असेल मोशनला रेस्टमध्ये तर मी वापरलं डिअलेम्बर्ट्स थेरम. डिअलेम्बर्ट्स थेरम वापरल्यानंतर डिअलेम्बर्ट्स थेरम काय म्हणतो? F इज इक्वल टू MA म्हणजे F मायनस MA इज इक्वल टू 0 असं म्हणतो ना तो. तर मी याला इकडं पाठवून दिलं, MA ला तिकडं पाठवून दिलं. मग मी काय केलं, Fx इज इक्वल टू AX. हे मी नाही केलं, हे डिअलेम्बर्ट्सनीच केलेलं आहे.
आणि डी अल्बर्टचं म्हणणं पण काय होतं, एफ वाय इज इक्वल टू एम ए इंटू वाय. हे दोन फॉर्म्युले मी लावले. या दोन फॉर्म्युल्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा कॅल्क्युलेट केली नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन भेटली की मी त्याच्यावरनं फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट केला. फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट केला की मग मला AX मिळालं. AX मिळालं की मी सिम्पली कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले लावले. U प्लस AT वेअर A इज द ॲक्सेलरेशन इन X डायरेक्शन. ते लावलं तर मला T मिळालं. दुसरा फॉर्म्युला लावला तर मला S मिळालं. अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सर MPSC ला एवढं मोठं येऊ शकतं का? 100% येऊ शकतं. याच्यातलं एखादा पॅरामीटर तुम्हाला विचारतात. जनरली S विचारतील, टाइम असा पॉइंटमध्ये येतो किंवा काहीही विचारू शकतात. T पण विचारतात, S पण विचारतात. असं एवढं कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत की S विचारतील T विचारतील. याच्यापैकी एक तुम्हाला 100% कॅल्क्युलेशनला येऊ शकतं. आन्सर याचे फक्त असे असतील, सपोज हा 8.33 येत असेल तर इथे 8.33 एक ऑप्शन असेल, दुसरं 12.35 किंवा अजून त्याच्या पुढचं. जास्त जवळजवळ ऑप्शन देत नाहीत ते, कारण त्यांना माहिती कॅल्सी अलाउड नाही तर आपण एवढ्या जवळजवळ देऊ नाही शकत. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द प्रॉब्लेम. हे स्क्रीनशॉट मारा, पुढचं आपण सॉल्व्ह करू, म्हणजे आज आपलं डी अल्बर्ट संपून जाते. चल दूसरा प्रॉब्लेम. The 50 kg crate is projected along the floor with an initial speed of 7 meter per second. V काय दिलंय? 7 meter per second. At x is equal to 0. आता हे V काय दिलंय? इनिशियल स्पीड दिलंय. V काय दिलंय? इनिशियल स्पीड. म्हणजे इनिशियल वेलोसिटी आपण डिनोट कशाने करतो? U नी. U. The coefficient of kinetic friction is denoted by mu k. याच्यात कन्फ्युज होऊ नका, हे U आहे, हे mu आहे. mu k is equal to 0.4. Next, calculate the time required for the crate to come to the rest and corresponding distance x traveled. म्हणजे यांनी पुन्हा तेच केलंय आणि S कॅल्क्युलेट करायला सांगितले. हे कॅल्क्युलेट करू शकता का रे तुम्ही? मी आता जसं प्रॉब्लेम सॉल्व्ह केला सेम तसाच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा. तुम्हाला फिगर मी देतो. फिगर यांनी अशी दिली आहे, एक असं वजन दिलंय छानपैकी आणि ते असं जमिनीवर ठेवलेलं आहे. ठीक आहे. याला आपल्याला ढकलायचंय, म्हणजे ढकलत समोर न्यायचंय. तर त्याला आपल्याला वेलॉसिटी दिली आहे त्यांनी. इथे ही वेलॉसिटी आहे, नाही दाखवत मी वेलॉसिटी, पुन्हा कन्फ्युज होताल. याचं वेटच डायरेक्ट दाखवतो मी. 50 kg वेट दिलं त्यांनी. 50 kg वेट. अजून काही दिलं हाय? म्यू के दिलंय, ते लिहिलंय मी तिथे. चला आता मग याची फ्री बॉडी डायग्राम काढून घ्या ना, कशाला त्रास घेता. ABD फ्री बॉडी डायग्राम आपण ड्रॉ करू. सांगा. वेट आहे तर त्याची नॉर्मल रिॲक्शन असणार. वेलॉसिटी आहे तर त्याचं फ्रिक्शन काहीतरी असणार, बरोबर ना. ही आहे वेलॉसिटी आणि वेलॉसिटी असेल तर ॲक्सेलरेशन असणारच, बरोबर ना. वेलॉसिटी जिथं असेल तिथं ॲक्सेलरेशन असणारच, कारण एक तर वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशन 0, एक तर वेलॉसिटी व्हेरिएबल असेल तर ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह. जर वाढत असेल वेलॉसिटी तर पॉझिटिव्ह, कमी होत असेल निगेटिव्ह. या केसमध्ये मला काय सांगितले, ही बॉडी मोशन मध्ये आहे, ऑलरेडी मोशन मध्ये आहे. तिची वेलॉसिटी काय? इनिशियल वेलॉसिटी 7 मीटर पर सेकंड आणि त्याला रेस्टवर आणायचं. ही अशी कंडिशन दिसली मला, मग मी डोकं नाहीच लावलं, मी लावलं डी अल्बर्ट्स थेरम. तर आता हे डी अल्बर्ट्स थेरम काय सांगतं की बाबा तुम्ही Fy इज इक्वल टू MAy लावा आणि Fx इज इक्वल टू MAx लावा. ठीक आहे. मग मी पहिले फ्री बॉडी डायग्राम काढून घेतो. ही झाली नॉर्मल रिॲक्शन, हा झाला म्यू के इंटू एन,
हे झालं त्याचं वेट. वेट काय आहे याचं 50 इंटू 9.81. ठीक आहे, ही वेलॉसिटी नाही दाखवत, कन्फ्यूज होताल तुम्ही. ठीक आहे, चला एवढेच फोर्स जे काय आहेत ते लागतात. लावा मग हे Fy इज इक्वल टू m इंटू ए वाय. Fy डायरेक्शनचे फोर्स, वाय डायरेक्शनचे फोर्स काय n मायनस 50 इंटू 9.81 इज इक्वल टू मास किती आहे 50 इंटू ए वाय. बरोबर ना. हा, सांगा मला ए वाय ची व्हॅल्यू काय येईल इथे. वरच्या डायरेक्शननी कुठे वेलॉसिटी लागली का, नाही, या डायरेक्शननी वेलॉसिटी. दॅट्स वाय ए वाय इज 0. ए वाय इज 0. मग एन मायनस याला मी 10 कन्सिडर करतो. 50 गुणिले 10 किती झालं 500 इज इक्वल टू 0. मग देअरफॉर एन इज इक्वल टू 500 न्यूटन. हे आपल्याला मिळालं. आता याच्याहून मी काय कॅल्क्युलेट करणार, दुसरी व्हॅल्यू कोणती, फ्रिक्शनल फोर्स. ते काय असतं म्यू के इंटू एन. म्यू के किती दिलाय 0.4. 0.4 इंटू 500 सांगा 5 चोक 20 म्हणजे हे झालं 200. ठीक आहे, 200 न्यूटन ही फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू मला मिळाली. आता मला अजून काय मिळवायचंय, मी आता इथे दुसरं इक्वेशन आपलं हे लावतो. Fx इज इक्वल टू m इंटू ax. Fx इज इक्वल टू m इंटू ax. एक्स डायरेक्शननी कोणते फोर्स दिसत आहेत, एकच दिसतोय, हा फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स किती आहे 200 न्यूटन. या डायरेक्शनने चाललाय लेफ्टवर्ड म्हणून मी त्याला देतोय निगेटिव्ह. आणि m किती आहे 50 kg इंटू ax म्हणून मला ax काय मिळालं इथे -200 डिवायडेड बाय 50 किती आलं हे -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मायनस मिळालं म्हणजे आपण राईट आहे, रिटार्डेशन होतंय, बॉडी समोर जाऊन रेस्टवर येणार आहे. बरोबर चाललोय, आपला पाथ एकदम बरोबर आहे. ऍक्सेलरेशन इन एक्स डायरेक्शन मला मिळालं, काय मिळालं -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मला हे काय मिळालं फ्रिक्शनल फोर्स मिळाला, काय मिळाला तो 200 न्यूटन. नॉर्मल रिॲक्शन मिळाली 500 न्यूटन. ax मिळाला -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लिहून घ्या, फ्लॅश हे मारा, काय म्हणतात स्क्रीनशॉट. मग मी हे रब करतो, पुढे लिहितो. कुठं गेलं डस्टर माझं, चलो मार दिया स्क्रीनशॉट. चलो आगे. ती एक्स ची व्हॅल्यू सांगा बरं मला जरा, मी जरा रब करतो, तुम्ही सांगितलं की ऐकू येतं मला. एक्स ची व्हॅल्यू लक्षात ठेवा हा. चल सांगा आता मला. आता मी काय वापरलं पाहिजे, आता मी 3 इक्वेशन पैकी एक इक्वेशन वापरलं पाहिजे. v इज इक्वल टू यू प्लस ए टी हे इक्वेशन मी वापरतो. ए एक्स डायरेक्शन, कारण वेलॉसिटी इज इन एक्स डायरेक्शन लागली. सांगा फायनल वेलॉसिटी, बॉडी रेस्टवर येणार आहे म्हणून 0. इनिशियल वेलॉसिटी दिली आहे 7 मीटर पर सेकंड प्लस ऍक्सेलरेशन तुम्ही सांगणार होते मला काय किती -4 का, ठीक आहे, -4 इंटू टी. चला तर याच्यावरून मला टी काय मिळेल, टी या 4 ला द्या इकडे पाठवून, इकडे येतं ना पाठवता, हे असं होईल बघा. 4t इज इक्वल टू 7. देअरफॉर t इज इक्वल टू 7/4. तर मी एवढा काही एकदम छान कॅल्क्युलेशन करत नाही. एवढ्या 7 च्या ऐवजी मी सरळ काय करतो, इथं 2 सेकंद लिहितो. कोण एवढा अवघड भागाकार करेल. 4 1 4 उरले 3, 4 7 28. राऊंड अप करा तुम्ही, याला 8 कन्सिडर करा. 8 डिवायडेड बाय 4 2 सेकंद. चला व्हॅल्यू काहीतरी 1.7 1.8 असेल याची. ठीक आहे, टी मला मिळाला. नेक्स्ट या 2 नंबरच्या ह्याच्यावर एस कॅल्क्युलेट करायचा आहे. एस इज इक्वल टू, एस चा फॉर्म्युला काय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही किती आहे 0, यू किती आहे 7 चा स्क्वेअर प्लस 2a -4 इंटू एस. दॅट्स वाय एस च काय येईल इक्वेशन, हे -8s ला द्या इकडे पाठवून. 8s इज इक्वल टू 49. Therefore s is equal to 49/8. s is equal to 8 7 56, 8 सकूम 48. ठीक आहे, 6 मीटर वगैरे येईल, 6 मीटरच्या जवळपास असं काहीतरी आन्सर याचं आलं पाहिजे. बघा आता माझ्या व्हॅल्यू, हा ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू माझी आली होती -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, मी इथे ए लिहितो हा, जे ऍक्च्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेटरने येईल
ती आली होती -3.92. सी द डिफरन्स, किती डिफरन्स आहे ते तुम्ही बघू शकता. एवढा डिफरन्स कधीही चालतो. तुम्ही पळवायचं, फास्ट कॅल्क्युलेशन करायचं, तुम्ही नादीच नाही लागायचं असल्या चिल्लर गोष्टींच्या. इथं 7 आहे मग मी 8 कसं करू, चालतं तेवढं, काही नाही, फरक येत नाही जास्त. टाइम टी ची व्हॅल्यू माझी आली 2 सेकंड आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे टी ए, ऍक्च्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेटरने येते 1.78. ठीक आहे ना, कळून जातं 1.8 आणि हे 2 आहे, चालतं एवढं, काय नाही. एस 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 किती आहे माझं 6 मीटर आलं आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे एस ची 6.24. काहीही फरक पडत नाही, तुमच्या व्हॅल्यू एवढ्या जवळ दिलेल्या नसतात. आणि इन केस दिलेल्या असतील त्यावेळेस नका करू असं कॅल्क्युलेशन. पण जिथे जमतंय तिथे तर बघून, ऑप्शन बघूनच करणार ना आपण, की व्हॅल्यूचा डिफरन्स 10 आहे बाबा, जरा राऊंड अप केलं तर चालतं. तर अशा ट्रिक्स अँड ट्रॅप्स आपल्याला लक्षात ठेवावं लागतील, तर आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन 50 सेकंदात आन्सर येतील. दिस इज ऑल अबाउट द D'Alembert's थेरम. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्टाईल मोशन चालू करूयात आणि साधारण 3 लेक्चरमध्ये अजून आपला सिलेबस ऑफ मेकॅनिक्स संपेल. ओके, चलो, थँक्यू, बाय बाय.